फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या एक्झाम बाबतीत जे फॉर्म ॲप्लिकेशन सुरू होते त्याची आजची लास्ट डेट आहे. आणि जर तुमचा फॉर्म भरून झाला असेल तर काय गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात काय किंवा काय गोष्टी करायच्यात याबद्दल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. सो या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स मी तुम्हाला मुद्दामून घेतलेले आहेत, कारण की ज्यामध्ये मी थंबनेलमध्ये जे मेन्शन केलं होतं की लास्ट डेट अलर्ट याच्यासाठी आहे की आधी 19 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची मुदत दिली होती. ती मुदत वाढवून 26 जून पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली होती. म्हणजे आजपर्यंत आजची शेवटची डेट आहे विदाऊट लेट फीस तुम्ही फॉर्म भरण्यासाठी. 6 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म तुम्ही आज भरू शकता. सो जे काही फॉर्ममध्ये चुका झाल्या असतील किंवा करेक्शन्स असतील ते आज बघून फायनल करा. फीस पेड केल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्यानंतरही तुम्ही फॉर्म भरू शकता, ते म्हणजे लेट फीस घेऊन 27/11 त्यानंतर तिथून ते 30 तारखेपर्यंत म्हणजे 27 ते 30 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, पण त्याच्यामध्ये ₹500 एक्स्ट्रा लेट फीस तुम्हाला भरावे लागणार आहे. सो हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून कन्सिडर करून आजचा दिवस हा लास्ट अलर्ट आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो त्यानंतर ज्या डेट्स दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट डेट्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म्स करेक्शन विंडो जी आहे ती दिलेली आहे आपल्याला 1/7 तारखेपासून चालू होईल आणि ती 3 जुलैपर्यंत चालू राहील. म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 दिवसात तुम्हाला करेक्शन विंडो ओपन होणार आहे. सो या पुढच्या डेट्स बद्दल काय इन्फॉर्मेशन सांगते, कारण मला व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं आहे की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं आहे ह्या फॉर्म भरल्यानंतरच्या गोष्टींमध्ये. ठीक आहे. आणि ॲडमिट कार्ड ह्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झाल्या तर तुमचं ॲडमिट कार्ड 22/7 पर्यंत येईल आणि 26ला आपण इझिली एक्झाम देऊ शकतो विदाऊट हर्डल. कारण या वर्षी जर एक्झाम मिस झाली तर पुढच्या वर्षी डायरेक्ट द्यावी लागेल, कारण एका वर्षानेच ही एक्झाम येते हे आपल्याला माहिती आहे. सो वी शुड नॉट मिस दिस चान्स. त्यामुळे ह्याला मी लास्ट चान्स अलर्ट असं दिलेलं आहे नाव या व्हिडिओला. सो हे डेट्स फक्त लक्षात ठेवा. याला काय करायचं मी पुढे सांगते. ठीक आहे. जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यापूर्वी तुम्हाला आणखीन एक गोष्ट अशी सांगायची आहे की 2026 ची एक्झाम यामध्ये आपल्याला फक्त 25 डेज म्हणजे 25 जुलैपर्यंत फक्त 30 डेज आपल्या हातात आहेत. सो यासाठी स्पेशल 30 डेज क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्या क्रॅश कोर्समध्ये मॉक टेस्ट, क्विक रिव्हिजन नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, PYQs, पेपर 1 फुल कोर्स हे सगळं तुम्हाला मिळणार आहे 30 डेजमध्ये करण्यासाठी. आणि याचा वापर कसा करायचा याबद्दलही तुम्हाला गायडन्स मिळेल 30 डेजमध्ये पूर्ण प्रिपरेशन करण्यासाठी. आणि ग्लोबल ऑनलाईनही पहिल्यांदाच एवढी फीसमध्ये कपात डिस्काउंट तुम्हाला मोठं दिलेलं आहे. 4000 मध्ये तुम्हाला कम्प्लीट पेपर 2 आणि पेपर 1 दोन्हीचंही प्रिपरेशन करून मिळेल. इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून तुम्ही आणखीन डिटेल घेऊ शकता किंवा प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ॲप डाउनलोड करा. ॲपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट मेसेज सर्च करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता. आजपासून याची न्यू बॅच स्टार्ट होते. लक्षात घ्या, आजची लास्ट डेट आहे हे एवढं मोठं डिस्काउंट मिळवण्याची. ठीक आहे. सो व्हिडिओला सुरुवात करूया पुढच्या. आता तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही जर फॉर्म सक्सेसफुली फिल केला असेल तर सगळ्यात पहिले तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही ही एक्झाम आता क्वालिफाय होणार आहे या हिशोबाने तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. सो तुम्ही MS सेट 2026 साठी अर्ज भरला आहे, यासाठी तुमचं अभिनंदन. आता सगळ्यांच्या मनात काय काय प्रश्न आहे, फॉर्म सबमिट झाला तर काय करायचं? ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे, काही जणांचे पैसे डिडक्ट झाले असतील पण स्टेटस तिथे काही अपडेट दिसत नाहीये. त्यावेळेस काय करायचं? करेक्शन विंडो 1 ते 3 जुलैपर्यंत येणार आहे. पण या करेक्शन विंडोमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी तुम्ही करेक्ट करू शकता आणि त्या मिस नाही करायच्या, तर त्यासाठी काय करायचे? ॲडमिट कार्ड कधी मिळेल हे मी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट्समध्ये तर सांगितलंय. पण तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ॲडमिट कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ह्या गोष्टींची किंवा ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज घेऊयात. एक म्हणजे फॉर्म ॲप्लिकेशन भरून ठेवला असेल तर ते ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड करून ठेवायचं आहे. तुम्हाला हॉल तिकीट मिळेल त्यावेळेस किंवा तुम्ही जी इन्फॉर्मेशन भरलेली आहे ती व्हेरीफाय होत असताना ती इन्फॉर्मेशन करेक्टेड आहे की नाही हे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्हाला मिळू शकते. अदरवाईज ऑनलाईन तुम्हाला परत इन्फॉर्मेशन मिळणार नाही की कुठे तुम्ही काय इन्फॉर्मेशन भरली आहे. जसं की कास्ट सिलेक्ट करणं असेल म्हणा किंवा तुमचे पर्सेंटेज मार्क्स जे काही तुम्ही दिलेत ते बरोबर दिलेत की नाही हे तुम्हाला
इथे सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म मध्येच दिसणार आहे. ठीक आहे. सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी दोन्हीही जवळ ठेवायचे आहे तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म. कारण तुम्हाला हे कशासाठी, जसं मी सांगितलं, जेव्हा तुमचं व्हेरिफिकेशन होतं, सेट एक्झाम क्वालिफाय होता, सर्टिफिकेट येतं, जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये अप्लाय करायला जाता त्यावेळेस जर तुमच्या याच्यामध्ये काही गडबड दिसली तर हे पडताळणीसाठी योग्य होऊ शकतं. इन केस पुढे जाऊन आणखीन एक्झामच्या वेळेस काय अडचण आली तर हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला हॉल तिकीटच्या ऐवजी ऍप्लिकेशन फॉर्म उपयोगी ठरू शकतो इन्फॉर्मेशन देण्यासाठी. त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्मची PDF आणि हार्ड कॉपी दोन्हीही सोबत ठेवा किंवा सेव्ह करून ठेवा महत्वाच्या ठिकाणी. आय विल सजेस्ट की मेल वरती जर आपलं तुम्ही सेव्ह करून ठेवता तसं सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. त्यानंतर दुसरं, ऍप्लिकेशन फॉर्म नंतर जी इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला जपून ठेवायची आहे ती आहे पेमेंट रिसिप्ट. शेवटी तुम्ही पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल येते आणि मग पेमेंट रिसिप्ट येते. ती पेमेंट रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करून ठेवायची आहे. ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला हायलाइट करून ठेवायचं आहे. पेमेंट रिसिप्ट तर आहेच, पण त्याच्यावरचा ट्रान्झॅक्शन ID सुद्धा तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये, ईमेलमध्ये किंवा महत्त्वाच्या ठिकाणी लिहून ठेवायचं आहे. बँक रेफरन्स नंबर हे लक्षात ठेवायचा आहे. का? कारण आपल्याला बघा, जेव्हा तुमचं पूर्ण म्हणजे फॉर्म फिलअप केल्यानंतर जेव्हा लिस्ट येते सेट भवनची की ह्या ह्या कॅन्डिडेट्सचं ऍडमिशन किंवा फॉर्म सबमिशन व्यवस्थित झालेलं आहे, त्या लिस्टमध्ये जर इन केस तुमचं नाव आलं नाही तर तुम्हाला हे प्रूफ जोडावे लागतात त्या फॉर्म मध्ये. जसं बघा, आपण म्हटलं की ती सेट भवनला मेल करावा लागतो की माझं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, माझा ऍप्लिकेशन आयडी आहे, ट्रान्झॅक्शन आयडी आहे, ही माझी रिसिप्ट आहे. हे सगळं कंटेंट तुम्हाला सेट भवनला मेल करावा लागतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच जपून ठेवलात तर तुम्हाला लवकर सापडेल, कारण आपल्याकडे कमी कालावधी आहे एक्झामच्या ड्युरेशन मध्ये. ठीक आहे. आता याच्यामध्ये तिसरी कंडिशन किंवा तिसरा प्रश्न जो असा होता आपला की जर तुमचे पैसे डिडक्ट झालेत पण फॉर्म सबमिट झालाय की नाही हे तुम्हाला दिसत नाहीये. कारण सेट भवन मध्ये जेव्हा तुम्ही म्हणजे सेटच्या वेबसाईट वरती जेव्हा तुम्ही बघता पेमेंट सक्सेसफुल झालं की स्टेटस सबमिटेड म्हणून आपल्याला दिसतो. ठीक आहे. म्हणजे फॉर्म सबमिट झाला हे दिसतं. पण जर अशा कंडिशन मध्ये की तुमचे पैसे डिडक्ट झालेत पण फॉर्म सबमिट झालेला दिसत नाहीये, से ह्या वेळेला तुम्ही म्हणजे सगळेच पॅनिक होऊ शकतात. तर हे काय रिझन असू शकतं? एकतर सर्व्हर वरती खूप जास्त लोड असेल कारण आजचा शेवटचा दिवस आहे, किंवा पेमेंट गेटवे डिलेमुळे टाइम आउट, सेशन आउट जे होतं त्याच्यामुळे हे होऊ शकतं. मग याच्यासाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID, सक्सेसफुली पैसे तुमचे वजा झाले असेल तर डोंट वरी, हे ट्रान्झॅक्शन नंबर किंवा रिसिप्ट दाखवून तुम्ही सेट भवनशी संपर्क साधून तुमचा फॉर्म सबमिट झालाय हे कन्फर्म करू शकता. ठीक आहे. काही दिवस, काही वेळ द्या त्या वेबसाईटला स्टेटस अपडेट होण्यासाठी, आणि जर तो नाही झाला तर मग पटकन आवश्यक असल्यास सेट ऑफिसशी संपर्क साधू शकता या ट्रान्झॅक्शन ID नंबरवरून. ठीक आहे. देन ऍप्लिकेशन स्टेटस जो आहे तो तुम्हाला वेळोवेळी चेक करायचा आहे. फॉर्म सक्सेसफुली सबमिटेड झालाय का, पेमेंट कन्फर्म झालंय का, एरर किंवा ऑब्झर्वेशन तर नाही आलं तुमच्या फॉर्म मध्ये किंवा डॉक्युमेंट्स मध्ये. जास्त डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला अपलोड करायची गरजच नाहीये, फक्त साइन आणि फोटोज इथे अपलोड करून घेतात. बाकी जे डॉक्युमेंट्स असतील, नॉन क्रिमिलियर असेल किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, हे इथे अपलोड करायची गरज नाहीये. हे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला व्हेरिफिकेशनच्या वेळेस उपयोगी पडतात. सो अप्लिकेशनचा स्टेटस हा फक्त सबमिट झालाय की नाही आणि पेमेंट कन्फर्मेशन साठी तुम्हाला ठेवायचा आहे. आणि ऑब्झर्वेशन कुठलं आलं नाहीये ना सेट भवन कडून, हे सुद्धा करायचं आहे. कधी कधी काय होतं, डुप्लिकेट ऍप्लिकेशन फॉर्म तुमचा प्रिपेअर होतो, तर तसं एरर किंवा ऑब्झर्वेशन तुम्हाला येऊ शकतं. सो थोडे दिवस आपलं म्हणजे हॉल तिकीट येईपर्यंत तरी तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस जो आहे तो तपासत राहा. फार जास्त वेळ जात नाही. ठीक आहे. देन करेक्शन विंडो ओपन होणार आहे 1 जुलै. मी इम्पॉर्टंट डेट्स ज्या दाखवल्या त्याच्यामध्ये. काय उपयोग आहे ह्या करेक्शन विंडोसाठी? तर बघा, अर्जात जर चूक झाली असेल आणि आज 6 वाजेपर्यंत तुम्हाला ते करेक्ट करायला मिळालंच नाही, तर ही एक शेवटची संधी असते तुम्हाला यावर्षी सेट एक्झाम देण्यासाठीच. यामध्ये तुम्ही नाव, कॅटेगरी, सब्जेक्ट, इतर माहिती जी आहे ती तपासून घेऊ शकता आणि बदलू शकता करेक्शन विंडोच्या याच्यामध्ये. फक्त ईमेल ID, मोबाईल नंबर जो तुम्ही सबमिट केलाय तो चेंज होणार नाही शक्यतो, कारण हेच तुमचे लॉग इनचे डिटेल्स असतात, ही तुमची आयडेंटिटी असते. रिझल्ट बघण्यासाठी असेल, हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेल आणि तुमचा मोबाईल नंबर ह्या 2 गोष्टी आवश्यक असतात. त्यात चेंज नाही होऊ शकणार. तिथे तुम्हाला फॉर्म सबमिट करतानाच त्या टाकाव्या लागतात. ठीक आहे. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मधल्या, नाव असेल, बाकीच्या सब्जेक्ट असेल किंवा सिटीज प्रेफरन्स असतील एक्झामसाठी, ते तुम्ही तिथे चेंज करू शकता. पण करेक्शन विंडोजच्या दिलेल्या ड्युरेशन मध्येच 1 जुलै 11 वाजता चालू होईल ते 3 जुलैला 6 वाजता ते संपेल, क्लोज होईल. त्यानंतर तुम्ही करेक्शन विंडो मध्ये काहीही बदल करू शकणार नाहीत.
आणि हेच सगळं सर्टिफिकेटवर प्रिंट होऊन येईल. नावामध्ये जर डबल ए लागला असेल किंवा यू ए काय ई असं एक्स्ट्रा लागलं असेल, ते तुम्ही याच्यातच करेक्ट करून घेऊ शकता, कारण हेच नाव तुम्हाला सर्टिफिकेटमध्ये मिळतं. त्याला करेक्ट करायला तुम्हाला सेट भवनला जावं लागेल, पण त्याच्यासाठी भरपूर सारे डॉक्युमेंट्स वगैरे लागतील. बेटर आपल्याकडे हे 2-3 दिवस आहेत करेक्शनसाठी. सगळं चेक करून घ्या आणि त्याला व्यवस्थितपणे करेक्शन विंडोचा वापर करून घ्या. देन लॉग इन डिटेल्स सुरक्षित ठेवायचे आहेत. आपलं युजर नेम, पासवर्ड, रजिस्ट्रेशन मेल आय डी, मोबाईल नंबर हे तपशील जे आहेत. मोबाईल नंबर तर मोस्टली काय होतात, लॉक होतात, बंद होतात किंवा हा नंबर दुसऱ्यांकडे जातो. तर हे होऊ देऊ नका, कारण रिझल्ट नंतर ऑलमोस्ट 3 महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागतो. तोपर्यंत ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. युजर नेम पासवर्ड हरवलं किंवा सापडलं नाही, आठवलं नाही, त्याला फॉरगेट पासवर्ड करायला आपल्याला चान्स असतो. पण त्यासाठी तुमचा मेल आय डी आणि मोबाईल नंबर जो तुम्ही रजिस्टर केलाय तो अस्तित्वात असणं गरजेचं आहे. त्यामुळे हे तपशील जे आहेत ते अजिबात हरवू देऊ नका किंवा विसरू नका. थोडक्यात त्यांना सुरक्षित ठेवा. ठीक आहे, जोपर्यंत रिझल्ट हातात येत नाही. देन ईमेल आणि मोबाईल ऍक्टिव्ह ठेवा. आता सेट भवन, आता आपण म्हणतोय की एवढं लेट पर्यंत फॉर्म फिलिंग चालू आहे, तर एक्झाम पुढे तर जाणार नाही ना. सो हे ज्या गोष्टी आहेत किंवा इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत सेट भवनशी रिलेटेड किंवा सेट एक्झामशी रिलेटेड, या सगळ्यांचा मेसेज तुम्हाला मेल मध्ये येणार आहे किंवा मोबाईलवरही येणार आहे. ऍडमिट कार्ड डाउनलोड करा किंवा हे मेलवरती येतं किंवा मोबाईलमध्ये येतं. ठीक आहे. सो हे संदेश मिस होऊ नये यासाठी तुम्हाला मोबाईल आणि ईमेल दोन्हीही ऍक्टिव्ह ठेवावं लागणार आहे. सतत तुम्हाला चेक करत राहावं लागणार आहे की यांच्याकडून काही अपडेट तर नाहीये. ठीक आहे. आणि मेल कधी कधी स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला मेल आला नाही आणि इतरांना मेल आला असेल तर घाबरायचं गरज नाही. सो मोबाईल नंबरही ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती लक्ष ठेवायचं आहे, कारण कुठलीही इन्फॉर्मेशन असेल, करेक्शन विंडो चालू झाली किंवा करेक्शन विंडो ओपन करण्यामध्ये काही टेक्निकल प्रॉब्लेम आला असेल, ती लेट चालू होणार असेल किंवा आधी चालू झाली असेल, ऍडमिट कार्ड आलंय आलंय तर डाउनलोड होतंय की नाही, टेक्निकल इश्यू आहे का, याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला वेळोवेळी प्रदर्शित होत असते. त्यामुळे सगळ्यात भरोसा तुम्हाला कशावरती ठेवायचा आहे, ऑफिशियल वेबसाईटवरती. SPPU ची वेबसाईट जी आहे आपली त्याच्यावरती भरोसा ठेवायचा आहे. ठीक आहे, सगळ्या इम्पॉर्टंट नोटिफिकेशनसाठी. ऍडमिट कार्ड कधी येईल याची 22 जुलै आपल्याला ही डेट दिलेली आहे. सो 22 जुलैला सकाळी, संध्याकाळी, दुपारी, रात्री 11 वाजता, 12 वाजता कधीही हे ऍडमिट कार्ड येऊ शकतं. नाहीच तर 23 जुलैला येऊ शकतं. पण एक्झामच्या आधी हे येणं मस्ट आहे, तो येणारच आहे. ठीक आहे. सो डोंट वरी, पॅनिक व्हायची गरज नाहीये. आलं ऍडमिट कार्ड, डाउनलोड करा. त्याच्यातले काही तपशील जो आहे, म्हणजे तुमचं नाव बरोबर आलंय का, फोटो तुमचाच आलाय का, परीक्षा केंद्र कोणतं आलंय, रिपोर्टिंग टाइम काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. जेणेकरून मी म्हंटल की फॉर्म ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. जर तुमचं ऍडमिट कार्ड काही चुकलं तर तुम्हाला तिथे ते क्लॅरिफाय करण्यासाठी उपयोगी येईल. ठीक आहे. सो ऍडमिट कार्ड चेक करायचंय. ऍडमिट कार्ड मध्ये चूक आली तर तुम्ही सेट भवनशी संपर्क साधायचा. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म आणि ऍडमिट कार्ड, मोस्टली याच्यामध्ये चुका होत नाहीत, पण 10 मध्ये एखाद्याचं जर चुकलं असेल किंवा 100 मध्ये 2 जणांचं चुकलं असेल तर ते जाऊन सेट भवनशी संपर्क साधू शकतात. हे सगळं आधी प्रिपेअर करायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. ठीक आहे. ओके. सो आय होप तुम्हाला जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन हवी होती ती सगळी इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेली आहे, की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे फॉर्म सबमिट झाल्यानंतर ते तुमच्या एक्झामच्या कालावधीमध्ये. जनरल इन्फॉर्मेशन आहे. ह्या जनरल इन्फॉर्मेशनचा नक्कीच तुम्हाला फायदा झाला असेल. या व्यतिरिक्त तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्याचा आन्सर मी तुम्हाला इथे देईल. कुठलीही अडचण आल्यास संपर्क साधलात तरी त्याच्यावरती तुम्हाला हेल्प मिळेल. ओके. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. ऑल द बेस्ट फॉर द एक्झामिनेशन.